तर मंडळी मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर मुळ्याची भाजीची रेसिपी आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे। मुळ्याची भाजी करण्यासाठी मोठ्या आकाराचा एक मुळा या ठिकाणी मी किसून घेतलेला आहे। चला तर आता फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। मीडियम साईजच्या 2 पळ्या इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम करायचं आहे। छान गरम झालं तेल की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, पाव चमचा। मोहरीला सुद्धा आपण छान तडतडून देणार आहे। या ठिकाणी मोहरी घालून झाली आहे। गॅस थोडा मोठा करणार आहे मी या ठिकाणी, कारण तेल आवश्यक तेवढं तापलेलं नाही आहे म्हणून। मोहरी फुटायला सुरुवात झालेली आहे, थोडीशी तडतडून देऊयात। छान मोहरी तडतडायला लागली, सुवास सुटायला लागला सुंदर की आपण या ठिकाणी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुतलेली यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेणार आहे। तर ती जवळजवळ 6 ते 7 आहेत। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या जवळजवळ 7 ते 8 आहेत, मस्त बारीक टेचून घेतलेल्या आहेत, त्याही घालून घेतलेल्या आहेत। फोडणीला ब्राऊन कलर होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। छान फोडणी मिक्स झाली की त्याच्यामध्ये आवडीनुसार मिरची घालायची आहे। 6 ते 7 मिरच्या या ठिकाणी मी कापून घेतलेल्या आहेत। मिरचीचा कलर बदलेपर्यंत या ठिकाणी मिरची मिक्स करायची आहे। छान कलर चेंज झाला मिरचीचा की आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, तीही आपण मिक्स करून घेतली आहे। त्यानंतर या ठिकाणी पाव चमचा हळद घालणार आहे। एकजीव करून घेऊयात मिश्रण। आता या ठिकाणी फोडणीमध्ये किसलेला मुळा टाकून घेत आहे, तोही आपण आता मिक्स करायचा आहे। त्यापूर्वी आपण मीठ घालणार आहे चवीनुसार। मीठ या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर पूर्ण भाजी एकजीव करून घ्यायची आहे। म्हणजे पूर्ण भाजीला मीठ लागेल। अतिशय भन्नाट आणि चविष्ट आणि कमी खर्चाच्या अशा ह्या रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती नेहमी करून दाखवत असते। तर अशा प्रकारचे छान व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करून घ्या। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील। मिश्रण मी या ठिकाणी मिक्स करून घेतलं होतं आणि झाकण लावलं होतं। 2 ते 3 मिनिटानंतर या ठिकाणी झाकण काढून पुन्हा मिक्स केलेलं आहे। पूर्ण मिश्रण एकजीव केल्यानंतर पुन्हा आपण याला झाकण ठेवणार आहे। ही प्रोसेस आपल्याला मुळा शिजेपर्यंत करायची आहे। अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवत राहायची आहे। मुळ्याची भाजी शिजली की आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। त्यापूर्वी भाजी पुन्हा एकदा एकजीव करून घेत आहे। छान एकजीव झाल्यानंतर कोथिंबीर घालणार आहे याच्यावरती आपण। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाजी अतिशय छान दिसत आहे।
खायलासुद्धा अतिशय छान आहे आणि अतिशय पौष्टिक आहे शरीरासाठी। भाजीवरती कोथिंबीर घालून झाली, मिक्स करून घेतलेलं आहे। चला तर आता वाढलेली दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे छान दिसते भाजी। तर ही तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर सर्वप्रथम चॅनलला आणि ह्या व्हिडिओसाठी लाईक जरूर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये।